नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे रायगड जिल्ह्याच्या विकासाला नवे पंख मिळत असताना आता स्थानिक युवकांसाठी रोजगार आणि करिअरच्या नव्या वाटाही खुल्या झाल्यात। त्यामुळे रायगडचा तरुण गगन भरारी घेण्यासाठी सज्ज होतोय। अलिबागमधील पीएमपी नाट्यगृहात आधुनिक स्किल ट्रेनिंग सेंटरचे उद्घाटन करण्यात आले असून एव्हिएशन, हॉस्पिटॅलिटी आणि हेल्थ केअर क्षेत्रात करिअर घडवून इच्छिणाऱ्या तरुणांसाठी हे केंद्र मोठी संधी ठरणार आहे। पीएमपी एज्युकेशन सोसायटी आणि ISP यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी अलिबाग येथे पीएमपी नाट्यगृहात विशेष रोजगार आणि करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी ISP संस्थेचे प्रमुख मुख्य कार्यकारी अधिकारी गॅली खन्ना यांनी तरुणांना प्रेरित करताना सांगितले की देशात विमानतळ आणि एअरलाइन्स उद्योग झपाट्याने विस्तार करत आहेत। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे अलिबाग आणि रायगड परिसराचे महत्त्व आणखी वाढले आहे। येत्या काळात हजारो रोजगार निर्माण होणार आहेत। मात्र या संधी मिळवण्यासाठी स्थानिक युवकांनी स्वतःला कौशल्यपूर्ण बनवणे अत्यंत महत्त्वाचे आहे। आपली उद्यापासून काउन्सेलिंग आणि बॅचेस वेगळ्या कोर्सचे चालू होणार आहेत आणि आपण जवळजवळ 16 पोरांची बॅच ऑलरेडी थोडं कोर्सेस ट्रेनिंग देऊन त्या ठिकाणी त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे। माझी जी टीम आहे, टीम चित्रलेखा पाटील कनेक्ट्स, ही सुद्धा कायम प्रयत्नशील असते ISP बरोबर त्या मुलांना रोजगार देण्यासाठी। काही युवकांना आणि तरुणींना काय आव्हान असणार आहे? एका बाजूला बेरोजगारीची मोठी या ठिकाणी संख्या दिसते आणि त्या पद्धतीनं प्रकल्पामध्ये देखील नोकऱ्या उपलब्ध नाहीत। अशा ही कशी संधी त्यांनी पाहावी या संधीकडे? नाही, आता मला जे दिसतंय त्याच्यात महागाई एका वेगळ्या टोकाला जाते आणि बेरोजगारी तर आहेच आणि ISPचा प्रयत्न आहे। साधारण किती युवक युवतींना रोजगार उपलब्ध करून देण्याचा मानस आहे? आता किती लोक हे घेतात, किती लोक कोर्स घेतात, किती करतात, पण माझ्या हिशोबाने मतदारसंघात मी 400 ते 500 मुलं, गॅरीजी तर 5000 म्हणतात की त्यांना कॉन्फिडन्स आहे की खूप डिमांड खूप असणार आहे। त्याच्यामुळे ते म्हणतात जर मुलांनी चांगला रिस्पॉन्स दिला तर 4-5 हजार पोरं आपण लावू। आमच्या कुटुंबाने मागच्या 4 पिढ्या रोजगारासाठी आणि शिक्षणासाठी काम केलेलं आहे आणि PNP एक रायगडमधली महत्त्वाची शिक्षण संस्था आहे आणि आज नवी मुंबईचा एअरपोर्ट आला आहे, तर त्या अनुषंगाने PNPनी ISP बरोबर पार्टनरशिप करून एअरपोर्ट रिलेटेड कोर्सेसचं आज आपण उद्घाटन केलेलं आहे, जेणेकरून ते कोर्सेस करून मुलांना नोकऱ्या लागण्याचा चांगली संधी मिळू शकते आणि हाच आमचा प्रयत्न आहे की आपला स्थानिक इथला पोरगा एअरपोर्टमध्ये नोकरीला लागला पाहिजे। इथल्या नवी मुंबईच नाही पण भारतातल्या कुठल्याही एअरपोर्टला। तो 10वीं पास से लेके ITI वालों से लेके ITI मैकेनिकल इलेक्ट्रिकल से लेके 12th पास ग्रेजुएट्स, पोस्ट ग्रेजुएट्स भी हमारे कोर्स कर सकते हैं। अलग अलग कोर्सेज हैं और उसके हिसाब से उनको हम नौकरी सपोर्ट करते हैं, एविएशन में, हेल्थ केयर में, लॉजिस्टिक्स में। तो ये सब सेक्टर्स और ये सारे सेक्टर्स ग्रोइंग हैं और हर एक में नौकरी की रिक्वायरमेंट बहुत ज़्यादा है। सर, अभी तक आपके जो साइट है वहाँ से कितने बच्चे को यहाँ पर रोजगार मिला है नौकरी की संधि के लिए? अभी हमने पिछले 4 साल में रायगढ़ से ही ऑलमोस्ट 450 स्टूडेंट्स को ट्रेनिंग की है और पिछले 10 दिन में ही 160 बच्चे नौकरी पे लगे। रायगढ़ के युवाओं के लिए आपका क्या संदेश होगा, क्या करना होगा? इस अपॉर्चुनिटी का किस प्रकार फ़ायदा उठाना चाहिए? बिल्कुल उठाना चाहिए। नवी मुंबई एयरपोर्ट आ गया है, रायगढ़ इज़ गॉट इट्स ओन बिग एयरपोर्ट नाउ। 3 गुना बड़ा मुंबई एयरपोर्ट से नवी मुंबई होने वाला है। सो रिक्वायरमेंट इतनी ज़्यादा होने वाली है और हर फील्ड में, चाहे वो मैकेनिकल इंजीनियर हो, चाहे इलेक्ट्रिकल हो, चाहे वो एग्रोटेक किया हो, फूड टेक किया हो, इन सब के लिए रिक्वायरमेंट, बिकॉज एयरपोर्ट बहुत बड़ी चीज़ है। खाली ये पायलट और एयर होस्टेस से नहीं है, बहुत सारे डिपार्टमेंट्स होते हैं। सो रिक्वायरमेंट विल बी एक्सटेंसिव। सो डेफिनेटली अगर स्टूडेंट्स अब फ़ायदा नहीं उठाएंगे तो कब उठाएंगे?